सेल्स क्लोज करण्यासाठी तुम्हाला जर प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे। मित्रांनो, तुम्ही 50 रुपयाचं प्रोडक्ट विकत आहात किंवा 5 लाखाचा प्रोडक्ट विकत आहात, प्रत्येकांना हा व्हिडिओ मदत करणार आहे। कारण आज मी अशी टेक्निक शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे जे काही सेल्स आहेत ते 100% तुम्ही क्लोज करू शकता। सो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, नक्कीच व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण ही टेक्निक तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कशी इम्प्लिमेंट करू शकता ते लास्टला मी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रीनाथ नलगोटले, सीनियर बिझनेस कन्सल्टंट, टीम डॉक्टर विवेक बिंद्रा। तर मित्रांनो, जी टेक्निक आज मी तुम्हाला शेअर करणार आहे त्या टेक्निकचं नाव आहे मिडल वन अप्रोच। आणि ते मिडल वन अप्रोच कसं काम करतो ते आपण आता बघूयात। तर जे आपल्याला प्रोडक्ट सेल करायचं आहे कस्टमरला, ते प्रोडक्ट आपल्याला कस्टमरना सर्वात आधी दाखवायचं नसतो। तर आपल्याला सर्वात आधी जे प्रोडक्ट कस्टमरना पाहिजे त्या रेंजमध्ये जे आपल्याकडे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे ते सर्वात आधी कस्टमरना दाखवायचा असतो। आणि त्याच्यानंतरनं त्या रेंजमध्ये त्या प्रोडक्टमध्ये जे आपलं चीप प्रोडक्ट आहे ते कस्टमरना आपल्याला दाखवायचा असतो। आणि मग येतो आपलं जी प्रोडक्ट आपल्याला सेल करायचं आहे ते प्रोडक्ट आपण कस्टमरना रेकमेंड करायचं। आणि आपल्याला असं म्हणायचं असतो की हे जे प्रोडक्ट आहे हे रेकमेंडेड प्रोडक्ट आहे, हे आमच्या शॉपमध्ये सगळ्यात जास्त विकणारा प्रोडक्ट आहे। हे असं जर का आपण कस्टमरना म्हणलो तर कस्टमरच्या माइंडमध्ये हे गोष्ट फिट होते की हा व्यक्ती मला महागडा वस्तू सुद्धा विकत नाही आहे किंवा जे लो क्वालिटीचा वस्तू आहे ते सुद्धा विकत नाही आहे, जे रेकमेंडेड आहे, जे मला योग्य वाटतो तेच प्रोडक्ट हा व्यक्ती मला विकतोय असं कस्टमरना वाटतो। त्याच्यासाठी कस्टमर तुमच्यावर विश्वास करतो आणि कस्टमर 100% ते प्रोडक्ट तुमच्याकडून परचेस करतो आणि आपला सेल क्लोज होतो। आता हे अप्रोच आपल्या बिझनेसमध्ये आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो ते आपण काही एक्झाम्पलवरून बघूयात। जसं की समजा एक इलेक्ट्रॉनिक शॉप आहे आणि कस्टमरना टीव्हीची गरज आहे। कस्टमर टीव्ही विकत घ्यायला आलेला असतो, कस्टमरला 32 इंची टीव्ही पाहिजे असतो। आता त्याच्यामध्ये आपण हे मिडल वन अप्रोच कसं यूज करू शकतो, जे रेकमेंडेड प्रोडक्ट आहे, जे आपल्याला प्रोडक्ट सेल करायचं आहे ते सर्वात आधी आपल्याला कस्टमरना दाखवायचं नाही आहे। तर सर्वात आधी आपल्याला त्या रेंजमध्ये जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे ते आपल्याला कस्टमरना सांगायचं असतो। आणि त्याची जी प्राइसिंग असते, जवळपास प्राइसिंग तुम्ही त्यांना फॉर एन एक्झाम्पलमध्ये घेत आहे मित्रांनो, जर का समजा ते प्रोडक्ट 40,000चं असेल तर कस्टमरला आपल्याला सांगायचं आहे की हे प्रोडक्ट 40,000चं आहे आणि त्याचे जे फीचर्स आहेत ते जवळपास 15 हे फीचर्स आहेत ह्या टीव्हीमध्ये। आणि नंतर नेक्स्ट जे येतो आपल्याकडे त्या रेंजमध्ये जे लो क्वालिटीचा प्रोडक्ट आहे ते आपल्याला कस्टमरना दाखवायचं असतो आणि त्याचे जे फीचर्स असणार आहेत ते खूप कमी असणार आहेत, जवळपास 5 फीचर्स असणार आहेत त्या टीव्हीमध्ये। आणि त्याची जी प्राइसिंग असणार आहे जवळपास 10,000 रुपये त्या टीव्हीची प्राइसिंग असणार आहे। आणि मग येतो जे प्रोडक्ट आपल्याला सेल करायचं आहे ते प्रोडक्ट आपल्याला कस्टमरना रेकमेंड करायचा असतो आणि त्यांना सांगायचं असतो की हे प्रोडक्ट जे आहे आमच्याकडे सगळ्यात जास्त विकणारा हा प्रोडक्ट आहे, आपण कस्टमरना रेकमेंड करू शकतो। आणि जो प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टची जी प्राइसिंग आहे जवळपास 25,000 ह्या प्रोडक्टची प्राइसिंग आहे आणि त्याचे जे फीचर्स आहेत हे जवळपास 12 फीचर्स आहेत। तर कस्टमरच्या माइंडमध्ये हे लगेच फिट होतो की हा व्यक्ती मला खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट ही देत नाही आहे आणि खूप लो क्वालिटीचा प्रोडक्ट सुद्धा रेकमेंड करत नाही, जे मला योग्य आहे तेच प्रोडक्ट हा व्यक्ती मला रेकमेंड करतोय असं कस्टमरच्या माइंडमध्ये फिट होतो। आणि कस्टमर तुमच्यावर विश्वास करतो आणि तो कस्टमर जे तुम्ही लास्टला प्रोडक्ट शो केला ते 100% कस्टमर घेतो। आता ह्याच्यामध्ये कस्टमर असा विचार करतो की जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये 15 फीचर्स आहेत आणि जे रेकमेंड केलंय मला समोरच्या व्यक्तीने त्यामध्ये फक्त 12 फीचर्स आहेत आणि ते जवळपास जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे त्याच्या जवळपासच आहे, थोडेसे फीचर्स कमी आहेत, बट ॲज कम्पेअर टू दॅट तो कस्टमर 100% तुम्हाला जे प्रोडक्ट सेल करायचं आहे तोच कस्टमर परचेस करतो। तर असंच आपण मिडल वन अप्रोच यूज करू शकतो आपल्या बिझनेसमध्ये। तर नेक्स्ट आपण उदाहरण बघूयात रिअल इस्टेटमध्ये हे मिडल वन अप्रोच कसा काम करतो। जसं की समजा एका कस्टमरला रेंटवर प्रॉपर्टी पाहिजे आणि रिअल इस्टेट एजंट हे कसं यूज करू शकतो। जसं की सर्वात आधी त्यांना एक खूप एक्सपेन्सिव्ह जे घर आहे त्यांच्याकडे ते त्यांना रेंटनी दाखवू शकतो आणि त्याचे जे रेंट असणार आहे जवळपास 20,000 रुपये रेंट असणार आहे। आणि नेक्स्ट जे येतो खूप लो क्वालिटीचं घर असणार आहे, त्याची जी ती सिटीच्या आउटरमध्ये असेल ते प्रॉपर्टी आणि त्याचे जे रेंट आहे जवळपास 5,000 रुपये असणार आहे। आणि जे त्यांना रेकमेंडेड आहे, जे त्यांना प्रोडक्ट आपल्याला सेल करायचं आहे ते प्रोडक्ट लास्टला आपण रेकमेंड करू शकतो कस्टमरना। त्यांचं जी रेंट असणार आहे जवळपास 15,000 रुपये रेंट असेल आणि
ते सिटीच्याही एरियामध्ये असणार आहे आणि 100% चान्सेस असणार आहे की कस्टमर जे आहे ते मिडल वन अप्रोचमध्येच कस्टमर तो रेंटची जी प्रॉपर्टी आहे तो लगेचच घेईल आणि आपला डील क्लोज होईल। तर मित्रांनो, हे मी तुम्हाला काही एक्झाम्पल मी तुम्हाला शेअर केलेलं आहे मिडल वन अप्रोचचे। मित्रांनो, आपण ही कधी ना कधी जे प्रोडक्ट आपण बाय करतो, आपण सुद्धा जास्तीत जास्त चान्सेस आहेत की आपण सुद्धा मिडल वन अप्रोच मध्येच आपण जास्तीत जास्त प्रोडक्ट्स आज बाय केलेले आहेत। जसे की तुमचा मोबाईल असेल, टीव्ही असेल, तुमचं 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मिडल वन अप्रोचमध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी परचेस केलेलो असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बिझनेसमध्ये मिडल वन अप्रोच यूज करायला। सो मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ थोडंसुद्धा इन्फॉर्मेटिव्ह असाल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।